आपण आता एक अशा नव्या आणि खरं तर थोड्या धक्कादायक वास्तवाकडे पाहणार आहोत. एक असं वास्तव जे आपलं करिअर आणि आपलं भविष्य या दोन्हीला कायमचं बदलून टाकणार आहे. विचार करा, मोठमोठ्या टेक कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी आणि त्यांच्यासाठी हेच शब्द एक कटू सत्य बनून आले. आणि ही काही एकाएकी झालेली घटना नाहीये. हा एका खूप मोठ्या बदलाचा संकेत होता. त्याची ही फक्त एक सुरुवात होती. हे प्रकरण फक्त एका कंपनीपुरतं मर्यादित नाहीये. ही एक जागतिक रणनीती आहे जिथे कंपनी आता माणसांपेक्षा हुशार मशीन्सने निवडत आहेत आणि ऑटोमेशनमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक करत आहेत. तर हा फक्त खर्च कमी करण्याचा प्रकार नाहीये. हा एक मूलभूत बदल आहे जो हे ठरवतोय की भविष्यात काम नक्की कोण करणार, माणूस की मशीन. आणि हा आकडा बघा, तो प्रचंड आहे. 11,70,000 इतक्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्या आहेत की अनेक उद्योगांमधले आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स तोडले गेले आहेत. आणि ज्यांना नवीन नोकरी मिळतीये त्यांच्यासाठी परिस्थिती इतकी अवघड आहे की अनेकांना पगारात आणि पदावर मोठी तडजोड करावी लागते. पण ही समस्या फक्त नोकरीच्या बाजारापुरती नाहीये, ती त्याहूनही जास्त खोलवर रुजलेली आहे. तिची सुरुवात आपल्या शिक्षण व्यवस्थेतून होते, जिथे आपण कदाचित चुकीच्या कौशल्यांना महत्त्व देत आहोत. खरं तर आपली शिक्षण प्रणाली ही 1890च्या दशकातल्या कारखान्यांसाठी कामगार तयार करायला एकदम परफेक्ट होती. पण जेव्हा तीच कामं मशीन्स आपल्यापेक्षा जास्त अचूकपणे करू लागतात तेव्हा त्या शिक्षणाचा काय उपयोग? आणि इथेच तर खरी गंमत आहे. बघा, एका बाजूला शाळा आपल्याला फॅक्ट्स पाठ करायला आणि नियम पाळायला शिकवते, तर दुसऱ्या बाजूला जी AI इकॉनॉमी आहे तिला क्रिएटिव्ह प्रश्न विचारणारे आणि नवीन उपाय शोधणारे लोक हवे आहेत. म्हणजे या दोन जगात जमीन आसमानाचा फरक आहे. आता हा सगळा बदल नक्कीच भीतीदायक वाटतो, पण इतिहासात ना एक अनपेक्षित पॅटर्न दडलेला आहे जो आपल्याला सांगतो की अशा बदलांमुळे नोकऱ्या कमी होण्याऐवजी उलट वाढू शकतात. या संकल्पनेला म्हणतात जेव्हिन्स पॅराडॉक्स. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण गोष्ट अगदी सोपी आहे. बघा, जेव्हा एखादी टेक्नॉलॉजी गोष्टी स्वस्त आणि सोप्या बनवतं तेव्हा त्याची मागणी कमी होण्याऐवजी प्रचंड वाढते आणि त्यातूनच पूर्णपणे नवीन संधी निर्माण होतात. YouTube हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. आपल्याला वाटलं होतं की ते टेलिव्हिजनला संपवून टाकेल, पण झालं उलटंच. त्यांनी कित्येक पटीने मोठी मीडिया इकॉनॉमी तयार केली, जिथे लाखो नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या. आणि आता AIमुळे सॉफ्टवेअर क्षेत्रातही अगदी तेच घडतंय. ज्या कामासाठी पूर्वी लाखो डॉलर्स आणि मोठ्या टीम्स लागायच्या, ते आता फक्त काही लोक करू शकतात. आणि यामुळे नवनवीन संधींची एक मोठी बाजारपेठ उभी राहतेय. मग इथे एक प्रश्न उभा राहतो की जर AI सगळं काम करू शकत असेल तर मग आपलं स्थान नेमकं कुठे आहे? याचं उत्तर त्या कौशल्यांमध्ये आहे जी फक्त आणि फक्त माणसांकडेच आहेत. भविष्यात मोठमोठ्या पदव्यांपेक्षा तुमचा अनुभव जास्त महत्त्वाचा ठरू शकतो. कारण अशी एक गोष्ट आहे जी AI कधीच देऊ शकणार नाही, आणि ती म्हणजे आपला स्वतःचा जगलेला अनुभव. याच गोष्टींमधनं खरं मूल्य तयार होतं. सहानुभूती, विश्वास आणि योग्य अयोग्य ठरवण्याची क्षमता या अशा मानवी शक्ती आहेत ज्यांची कोणतीही मशीन कधीच कॉपी करू शकणार नाही. तर मग या मानवी कौशल्यांना संधीमध्ये बदलण्यासाठी एक उद्योजकीय मानसिकता गरजेची आहे. म्हणजे काय तर एक कल्पना शोधणे, ती लोकांना हवी आहे की नाही हे तपासणे आणि मगच तिचा विस्तार करणे. ही व्हॅल्यू तयार करण्याची एक सिद्ध पद्धत आहे. हा बदल फक्त कौशल्यांबद्दल नाहीये, तो संपूर्ण अर्थव्यवस्थेतच मोठे बदल घडवून आणत आहे. आता पारडं फिरत आहे. प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियनसारखी कौशल्य ज्यांना अनेक दशकं कमी लेखलं गेलं, तीच कौशल्य आता AIमुळे ऑटोमॅटिक होणाऱ्या व्हाईट कॉलर नोकऱ्यांपेक्षा जास्त मौल्यवान आणि जास्त कमाईची ठरू शकतात. पण या AI क्रांतीमागे एक मोठा आर्थिक संकटही दडलेलं असू शकतं. बघा, रेल्वे 100 वर्षांपेक्षा जास्त टिकते, पण AI डेटा सेंटर्सचं आयुष्य फक्त 3 ते 4 वर्षांचं असतं. कारण टेक्नॉलॉजी खूप वेगाने बदलतेय. आपण अशा एका मालमत्तेवर अब्जावधी डॉलर्स खर्च करतोय जिचं आयुष्य खूपच कमी आहे. आणि म्हणूनच काही तज्ज्ञांच्या मते 2029च्या सुमारास एक मोठी आर्थिक मंदी येऊ शकते. त्यामुळे या अशांत आणि अटळ बदलातून जात असताना आपण स्वतःला विचारू शकतो असा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की एक माणूस म्हणून आपण काय तयार करणं, कशाला महत्त्व देणं आणि कशाचं संरक्षण करणं निवडतो.